मागील अनेक दिवसापासून कडक उन्हाने आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या देशवासियांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। कारण नैऋत्य मान्सून आता भारताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला असून आजच तो अंदमान निकोबार द्वीप समूहात धडक देण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे। त्यामुळे यंदाच्या मान्सूनच्या प्रवासाला अधिकृत सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। मान्सूनचे आगमन होताच पुढील 24 तासांमध्ये अंदमान निकोबार परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। समुद्रातील अनुकूल परिस्थिती, वाऱ्यांचा वेग आणि ढगांची वाढती सक्रियता पाहता मान्सून वेगाने पुढे सरकत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। दरम्यान देशाच्या विविध भागामध्ये सध्या उन्हाचा चटका कायम असला तरी मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी वातावरणात काही प्रमाणात बदल घडवून आणण्यास सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील मान्सूनच्या आगमनाची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण होत असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर काही भागामध्ये गारपिटीची नोंद देखील करण्यात आली आहे। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अधूनमधून पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांमध्येही आशेचे वातावरण निर्माण झाले आहे। मात्र या पावसामुळे तापमानात किंचितशी घट झाली असली तरी उकाड्यापासून पूर्णपणे दिलासा मिळालेला नाही। वातावरणातील आर्द्रता मोठ्या प्रमाणात कायम असल्यामुळे नागरिकांना घामांच्या धारांचा सामना करावा लागत आहे। घराबाहेर पडताच अंगातून घाम वाहू लागतो अशी परिस्थिती अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे पाऊस आणि उकाडा यांचा दुहेरी अनुभव नागरिक सध्या घेत आहेत। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक असलेली सर्व वातावरण परिस्थिती हळूहळू अनुकूल होत आहे। जर ही परिस्थिती कायम राहिली तर मान्सून नियोजित वेळेत केरळ किनारपट्टी गाठू शकतो। त्यानंतर टप्प्याटप्प्याने तो महाराष्ट्राकडे सरकेल आणि राज्यामध्ये दमदार पावसाची सुरुवात होईल अशी अपेक्षा यावेळेस व्यक्त करण्यात येत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष मान्सूनच्या हालचालींकडे लागले आहे। कारण मान्सून हा केवळ पाऊस नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा, शेतीचा आणि जनजीवनाचा महत्त्वाचा आधार मानला जातो। त्यामुळे आता सर्वांच्या नजरा एका प्रश्नाकडे लागल्या आहेत। अंदमानमध्ये मान्सूनची एंट्री होत आहे, पण महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी दाखल होणार याचे उत्तर येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून बातमी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।